तिन्ही महापालिकांसाठी मतदानाला सकाळी 7:30च्या सुमारास सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे। सकाळपासूनच तिन्ही शहरात मतदार राजा आपला हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेला दिसतोय। मतदानाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। गाव गुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे। तब्बल 43 सराईत गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आलाय। संवेदनशील केंद्र आणि बूथच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। प्रसंगी सुरक्षेसाठी ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे। 26 तारखेला मतमोजणी आहे। पनवेलमध्ये एकूण 78 जागांसाठी मतदान होत आहे। 570 मतदान केंद्रांवर 4,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। पनवेलचे मतदार 418 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील। शिवसेना, भाजप, महाआघाडी अशी तिरंगी रस्सीखेच या निवडणुकीत पाहायला मिळते। मनसेही निवडणुकीच्या रिंगणात आहे, पण खरी लढत या 3 पक्षातच होणार आहे। मालेगावात एकाच जागी बिनविरोध निवड झाल्यानं पालिकेच्या 84 पैकी 83 जागांसाठी मतदान होत आहे। 374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांच्या भवितव्याचा फैसला मालेगावचे मतदार करतील। मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। इथल्या मतदान प्रक्रियेवर ड्रोनची करडी नजर असणार आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। तीनही शहरांमध्ये महापालिकेसाठी मतदान होत आहे। भिवंडी, मालेगाव आणि पनवेलच्या महानगरपालिकेसाठीचं हे पहिलं मतदान आहे। महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच ही मतदानाची प्रक्रिया होती आहे। या तीनही शहरांमध्ये मतदान सुरू झालंय। आपण सुरुवातीला जाऊयात भिवंडीला। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत। कपिल, कसा प्रतिसाद मिळतोय सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला? मतदान करा, फरक पडतो हे वाक्य पूर्ण करून दाखवतो भिवंडीकर असंच वाटतंय। कारण भिवंडीची एक प्रथा आहे का 42 ते 45% मतदान होतं, पण ह्यावेळी जरा चित्र किंवा एक वेगळं रूप दिसतंय। कारण की सकाळपासूनच लोक, तू बघू शकतो माझ्या मागे लाईन लावून उभे आहेत। त्याच्यामध्ये महिला असो, वयोवृद्ध असो किंवा तरुण मंडळी असो, तरुण मंडळी जास्त सहभाग दिसत आहे, महिलांचा जास्त सहभाग दिसत आहे। सकाळपासून लोक बाहेर पडत आहेत आणि एक चांगलं मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। कारण की ज्या प्रकारे लोक बाहेर पडतायत, रांगा लावतायत, स्वतःहून येऊन पुढे येत आहेत। त्यात यंगस्टर आणि महिलांचा मोठा वर्ग दिसत आहे। त्यामुळे महिलांचा इथे प्रमाण कमी व्हायचं मतदानाचा, त्यामुळे टक्केवारी घसरायची। परंतु ह्यावेळी मात्र महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत आणि मतदान करताना दिसत आहेत, त्यामुळे टक्केवारी वाढू शकते। आपण जर पाहिलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर जवळपास 2,500 पोलीस इथे तैनात आहेत, 3,000 कर्मचारी इथे आहेत आणि ह्या पूर्ण चोख बंदोबस्तात ही पूर्ण निवडणूक होत आहे। भिवंडी निवडणुकीचं जर पाहिलं तर 42 ते 45% निवडणूक होते, त्याच्यावरती जात नाही, पण आता ह्यावेळी कदाचित वाढू शकते। राजकीय गणित आपण जर पाहिली तर राज्यामध्ये सेना, भाजप आणि काँग्रेस याची चुरस असणार आहे। काँग्रेस वेगळी लढते, राष्ट्रवादी आणि सपानी आघाडी केली आहे। राष्ट्रवादी आणि सपाची आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी लढाई रंगली असेल तरी एमआयएमनीही याच्यामध्ये उडी घेतलेली आहे। 9 ठिकाणी एमआयएम उभी आहे। ह्या सर्वांचं विभाजन, जे सर्क्युलर मतं आहेत, 52% जी मुस्लिम मतं आहेत, त्यांचं विभाजन होऊ शकतं आणि ह्याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला किंवा सेनेला होऊ शकतो पुढे मागे। आणि त्यामुळे सेना आणि भाजपामध्ये चांगल्या प्रमाणात जुंपली आहे। सेना आणि भाजपा युती नाहीये, त्यामुळे दोघं जिथे मराठी मतदार आहेत तिकडे दोघांचं वर्चस्व आहे, तिथे या दोघांची भांडणं होणार आहेत। त्यामुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे। आपण जर प्रथा पाहिली तर काँग्रेसचं इथे वर्चस्व होतं। गेल्या वेळी 27 नगरसेवक होते, काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा। इथे खासदार काँग्रेसचे होते, पण काही काळांतरानंतर इथे बदल होत गेले। इथे खासदार भाजपाचा आलेला आहे, आमदार सेनेचा आहे, काँग्रेस कुठेतरी पिछाडीवरती आहे। आता ह्या सर्व गोष्टीमध्ये काँग्रेस काय करते, काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे, काँग्रेस किती बाजी मारते, सेनेचे आमदार आहेत आणि भाजपाचे खासदार आहेत, ह्यांच्यात ही लढाई आहे। त्याचबरोबर सेनेचे पालकमंत्री स्वतः इथे निवडणुकीला उतरले आहेत, एकनाथ शिंदे, त्यांची काही गणितं असतील। त्यामुळे ही लढाई चुरशीची होणार आहे, तिरंगी लढत होणार आहे। काँग्रेस विरुद्ध सेना, सेना विरुद्ध भाजप असेच सामने रंगणार आहेत। आता हा जो मतदार वाढणार आहे ह्याचा फायदा कोणाला होतो ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भूषण, नक्कीच कपिल, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय भिवंडीमध्ये सकाळपासूनच मतदान सुरू झाल्यापासूनच चांगला प्रतिसाद मतदानाला मिळतोय। विशेषतः तरुण वर्ग मतदानासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडताना दिसतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत। अजित, पनवेल महानगरपालिकेसाठी पहिलीच निवडणूक होतीये, कसा प्रतिसाद मतदार देत आहेत? भूषण, आजचा दिवस जे मतदार आहेत त्यांचा दिवस आहे आणि ते खऱ्या अर्थाने तो दिवस त्यांचा हे दाखवून देत आहेत।
मी सकाळपासून कळंबोली, त्यानंतर कामोठे, खारघर आणि पनवेल, जुनं पनवेल या भागामध्ये फिरतोय. विशेष करून मला जुन्या पनवेलमध्ये लोकांची गर्दी, जे मतदार त्यांची गर्दी खूप दिसली. सकाळी 7 वाजताच जवळपास ही जी कन्या शाळा आहे जुन्या पनवेलमधली, त्या ठिकाणी जवळपास 100 ते 150 जे मतदार आहेत त्यांनी रांगा लावल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये मतदार किती जागरूक आहेत या भागातले हे आपलं लक्षात येतं. माझ्यासोबत तरुण पण आहेत, वृद्ध पण आहेत आणि एक पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी आपलं मतदान केलं आणि त्यानंतर आपल्या ड्युटीवर आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत दशवंत साहेब. साधारणपणे तुम्ही किती वाजता मतदान केलं आणि आपल्या कामावर जाण्याच्या आधी तुम्ही वोटिंग केलं, तुमचं अभिनंदन, काय सांगाल? हो, मी 7:30 वाजता मतदान केलं आणि माझं कर्तव्य बजावत आहे मी. नक्कीच. तू कामाला जाणार आहेस, मगाशी तू सांगत होतास ज्याप्रमाणे, साधारणपणे तुला आता किती वेळ कामाला जायला, आणि बरेचसे तरुण असे करतात किंवा लोक असे करतात की कामाला जायचं म्हणून मतदान टाळतात. तू मतदान केलंस, काय सांगशील? हो, मी आत्ता मतदान केलं आणि मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपला हक्क बजावा. हा ही पहिली महानगरपालिका आहे पनवेलची, तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपला हा हक्क बजावा आणि मगच कामाला जा. आपल्यासोबत एक काका आहेत. ह्या काकांनी सकाळी यांची मुलं कामाला जाणार होती, पनवेलपासून पुणे त्या ठिकाणी ते कामाला जाणार होते, पण त्यांना सर्वात पहिले काकांनी या ठिकाणी बूथवर घेऊन आले, मतदान करायला सांगितलं आणि नंतर त्यांना कामाला पाठवले. काका, तुमच्या मुलाने मतदान केलं, तुम्ही सकाळी घेऊन आला? माझ्या मुलग्याला मी इथे घेऊन आलो, स्वतः मीही माझ्या मतदानाचा हक्क बजावला आणि माझा मुलगा पुणे येथे कामाला जायला निघाला. तू ऐकलं असेल भूषण की कशा पद्धतीने जे मतदार आहेत त्यांनी आपला आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण जर मतदान केलं तर पुढचं आपलं भविष्य असेल. या सर्व गोष्टी लक्षात घेता पनवेलमध्ये महानगरपालिका निवडणुकीकरता मतदारांनी चांगली गर्दी केलेली आहे. जी आकडेवारी मिळाली आहे त्यानुसार सकाळी 8 वाजेपर्यंत साधारणपणे 7 ते 7.5% मतदान झालेलं आहे. आणि जे एक गोष्ट चांगली म्हणायला लागेल ती म्हणजे पनवेलमध्ये जे पनवेलकर आहेत त्यांनी कामाला जाण्याआधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे ही टक्केवारी साधारणपणे 9 ते 10च्या दरम्यान ही 12 ते 15% जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. भूषण, नक्कीच अजित, आपण पाहतोय मतदारांमध्ये उत्साह दिसतोय. पहिलीच निवडणूक होतीये महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर, त्यामुळे मतदार राजा जागरूक झालाय आणि मतदानासाठी घराबाहेर पडतोय. असेच संपर्क आता मुकुल, मालेगावच्या मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय, कशा रीतीने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे? भूषण, सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे. 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र काही अपवाद वगळता, म्हणजे 516 मतदान केंद्र आहे, त्यातल्या काही मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. परंतु बहुतांश मतदार केंद्र असे आहेत जिथे अद्याप मतदार राजाच्या रांगा लागलेल्या नाही आहेत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत सुरू आहे. मात्र संथ असा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय. आत्तापर्यंत साधारण 6 ते 7% आसपास मतदान हे झालेलं आहे. मी आत्ता सोयगाव एक गाव आहे आणि त्याच्या मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहे. इथे आपण बघतोय की 23, 24 आणि 28 अशा पद्धतीचे इथे मतदान केंद्र आहेत. साधारण आतमध्ये 5 खोल्या आहेत. जे राज्यमंत्री आहेत दादा भुसे, ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना इथे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवते आहेत, त्यांनी थोड्याच वेळापूर्वी इथे सहकुटुंब मतदान केलेलं आहे. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप लागलेला नाहीये. पुढचे 2 तास म्हणजे साधारणतः 10, 11 ते 12 ह्या 2 ते 2.5 तासांमध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये मालेगाव शहरामध्ये मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण 12च्या नंतर उन्हाचा तडाखा हा खूप राहणार आहे. मधल्या वेळेस मतदार राजा थोडा घराबाहेर पडणार नाही अशी शक्यता आहे. आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेस 5:30 पर्यंत वेळ आहे. परंतु 3:30, 4 वाजेपासून पुन्हा शेवटचा 1.5 तास इथे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल असं सांगितलं जात आहे. एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. फक्त मतदारांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडावं आणि मतदानाचा हक्क बजवावा. त्यासाठी राजकीय कार्यकर्ते म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण मतदान केलं तरच फरक पडणार आहे. नक्कीच मुकुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्याचबरोबर कपिल, आपलेही धन्यवाद. अजित, आपलेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.